नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे शेवग्याचे सूप। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। शेवग्याचे सूप बनवण्यासाठी शेवगा स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे। शेवगा चिरत असताना त्याच्या बाजूच्या शिरा काढून घेतल्या आहेत। एका कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेला शेवगा टाकायचा आहे। इथे आपण सूप बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत। 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। कुकरचे झाकण बंद करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत छानसे शिजवून घ्यायचे आहे। कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शेवग्याचे सूप छानसे शिजवून घेतले आहे। इथे तुम्ही पाहू शकता शेवगा छान शिजून तयार आहे। शेवग्याच्या शेंगाचा आतला गर छानसा मऊ शिजून तयार आहे। एका चाळणीमध्ये सर्व सूप गाळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व सूप गाळून घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजून घेतलेला शेवगा, कांदा आणि टोमॅटो वाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे वाटून तयार आहे। एका चाळणीमध्ये पुन्हा सर्व छानसे गाळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे गाळून तयार आहे। गाळून घेतलेले शेवग्याचे सूप आपण गॅसवर मंद आचेवर छानसे उकळी काढून घेणार आहोत। शेवग्याचे सूप मंद आचेवर छानसे उकळी काढण्यासाठी ठेवले आहे। त्याच्यामध्ये आपण मिरे पावडर टाकली आहे, चिली फ्लेक्स टाकायचे आहेत, तसेच शेंदे मीठ थोडे टाकले आहे। आवडीनुसार तुम्ही अर्धा लिंबू शेवग्याच्या सूपमध्ये पिळून घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता सूपला छान उकळी आली आहे। पिण्यासाठी तयार आहे शेवग्याचे सूप। कॅल्शियमयुक्त शेवग्याचे सूप पिण्यासाठी अत्यंत पौष्टिक, तसेच पेशंटसाठीही तुम्ही शेवग्याचे सूप देऊ शकता। लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांना शेवग्याचे सूप तुम्ही देऊ शकता। तसेच वेट लॉससाठीही तुम्ही शेवग्याचे सूप घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।